आज मी तुम्हाला फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून इतके छान असे हेल्दी व्हेजिटेबल घावन करून दाखवणार आहे. म्हणजे ना हे 2-4 जरी खाल्ले ना तर तुम्हाला ना दिवसभर भूक लागणार नाही. इतका छान हेल्दी असा हा सकाळचा नाश्ता होऊ शकतो. डोसे वगैरे बनवायला कंटाळा येतो किंवा बाहेरून घडी आणायलासुद्धा बरं वाटत नाही. त्यापेक्षा ना असं घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून नरम लुसलुशीत असे हे डोसे बनवू शकतात. तर चला बघूया झटकीपट याला बनवायची रेसिपी. इथे मी फक्त अर्धीच वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, बघू शकता. अजिबात जास्त पीठ वापरलेलं नाही आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता आपल्याला हे पीठ जे आहे ना याचं बॅटर ना अगदी पातळ करायचं, रनिंग बॅटर बनवायचं आहे. अजिबात घट्ट बनवायचं नाही. हे बघू शकता. हे असं याला पातळ मिक्स करायचं, पाण्यासारखं एकदम असं रनी बॅटर हवे आपल्याला. हे असं 1-2 मिनटं छान फेटून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघू शकता. इकडेच टाकून घ्यायचं मीठ आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. इथे इनो सोडा वगैरे आपण काहीच टाकत नाही. काही न टाकतासुद्धा आपला हा डोसा इतका जाळीदार तयार होतो ना. तुम्ही बघतच राहा व्हिडिओ आणि आवडला तर लाईक करा आणि ट्रायसुद्धा नक्की करा. आवडीनुसार इथं मी व्हेजिटेबल घेतलेत, तुम्हीसुद्धा आवडीनुसार व्हेजिटेबल टाका. आता व्हेजिटेबल टाकल्यामुळं हा नाश्ता खूप छान हेल्दी होतो आपल्यासाठी. पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची जे पण तुम्हाला व्हेजिटेबल आवडेल ते तुम्ही इथे ॲड करा. आता लहान मुलांसाठी जर अशा भाज्या वगैरे टाकून हा नाश्ता करून दिला तर विचार करू शकता त्यांना किती छान प्रोटीन भेटू शकतं. कारण एकदम इतक्या साऱ्या भाज्या आपण रोज नाही खाऊ शकत. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे छान फ्लेवरसाठी. त्यानंतर मी इकडे थोडासा लाल मिरचीचा कूट टाकते. रेडीमेड भेटतो बघा, किंवा 2 मिरच्या हिरव्या किंवा अर्धा चमचा लाल तिखट पावडर जरी टाकलं तर फक्त तिखटपणा येण्यासाठी थोडासा. आणि हे परत एकजीव करून घ्यायचं. आपण भाज्या मसाले टाकलेत त्यामुळं ते इतका छान हा नाश्ता तयार होतो ना. अगदी मी म्हणते ना तुम्ही फक्त आणि फक्त 5च मिनटात हा नाश्ता तयार करू शकतो. इतका छान नाश्ता आहे. फक्त भाजी कटिंग करायचा तेवढा टाईम लागणार आहे तुम्हाला. पॅन तापत ठेवायचा. डोसा तवा असेल तर खूप छान डोसे तयार होतील. हे बघू शकता. इथे मी नॉनस्टिकी पॅन ठेवला आहे. थोडंसं अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि पुसून घ्यायचं. म्हणजे काय होतं, थोडासा आपल्या पॅनला थोडा तेलकटपणा तयार होतो. पुसून घ्यायचं, जास्त तेल ठेवायचं नाही पॅनमध्ये. आणि रनी बॅटर ठेवायचा. पातळ बॅटर घोळ चांगला असला ना की छान जाळी तयार होते. बघू शकता. हे असं पळीच्या साहाय्याने इतका छान हा बॅटर पडला जातो पातळ असल्यामुळं. बघू शकता. ह्याला छान सुंदर अशी जाळी तयार होती. हे बघा. कुठे कुठे जर तुम्हाला टाकू वाटलं हे असं जाळीवर तर तुम्ही टाकू शकता, किंवा असंही ठेवलं तर सुंदर अशी जाळी दिसून येईल. तर मी सगळ्या कवर करून घेतल्यात. तर ह्याला द्यायचं 1-2 मिनटं. 1-2 मिनटं झाले, थोडासा खालून याला कडकपणा तयार झाला की मग आपण याला पलटी करायचं. कडीने ना थोडंसं अगदी किंचित तेल टाकायचं, ज्याने काय होतं चिटकलं जात नाही आणि अगदी सहजपणे पलटला जाऊ शकतो. हे बघा किती मस्त याला जाळी आली आणि याचा कडकपणा तुम्ही बघू शकता. बघा पेपर डोशासारखा हा तयार झाला आहे का नाही, किती मस्त झाला आहे आणि इतका भारी लागतो. तुम्ही ट्राय नक्की करून बघा. अलगदपणे हा उचललासुद्धा गेला आहे, कुठेही न चिटकता आणि इनो सोडा काहीही न टाकता. जाळी तुम्ही याला बघू शकता किती मस्त आली आणि अगदी पेपर डोशासारखा हा तयार झाला आहे गोल आकार असा. फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठाचा हे आपण घावन तयार केलेलं आहे, भरपूर अशा भाज्या टाकून. तर आता दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि गॅस शक्यतो मंदच ठेवायचा. कारण काय होतं, फास्ट गॅस केला की एकदमच चिटकून जाईल आणि दुसरी गोष्ट करपलासुद्धा जाऊ शकतो. तर मस्त झालेला आहे आणि सुंदर अशी जाळी तयार झाली आहे. हे बघा दुसरी साईडसुद्धा किती छान अशी मस्त भाजून निघली आणि पाहता क्षणी खाऊ वाटतं असा नाश्ता हा तयार झालेला आहे. हे रोज आपण मॅगी इडली वगैरे खाऊन वैताग येतो, कंटाळा येतो. त्यामुळेच ना असे छान छान नवीन असे पदार्थ केले पाहिजेत. तर पहिला डोसा झालेला आहे तयार. आता दुसरासुद्धा सेम प्रोसेसनी करते. थोडंसं तेल टाकायचं, परत एकदा फिरून घ्यायचा कपडा आणि मग असा पातळ घोळ प्रत्येक वेळेस घोळ जरा मिक्स करायचा पळीनी. म्हणजे जिथं आपण कालवलं आहे ना, मिक्स केलं ना, असं मिक्स करूनच मग टाकायचं. काय होतं, तांदळाचं पीठ तळाला असं एक जीव होऊन जातं, चिटकून जातं. त्यामुळं त्याला मिक्स करूनच टाकायचं.
हे बघा किती सुंदर असा गोलाकार याचा तयार होतो. टाकल्या क्षणी त्याची साईज अशी गोलाकार होऊन जाते. काही असं तवा वगैरे फिरवायची पण गरज लागत नाही. आणि थोडा वेळ द्यायचा. थोडा वेळ झाला की स्वतःहून याच्यामध्ये कडकपणा तयार होतो. इतका मस्त वाटतंय पाहता क्षणी, खाण्याचं मन झालंय. हे बघा किती मस्त जाळी आली. प्रत्येक डोश्याला जाळी तयार होती. घावन बोलू शकता याला, तांदळाचा डोसा बोलू शकता. आता मी करून घेते सगळे. हे बघा थोडासा घोळ बॅटर अजून बाकी आहे. 4-5 बनवलेले आहे झटकीपट मस्तपैकी असे क्रिस्पी नरम सॉफ्ट असे हे डोसे तयार केलेले आहेत तांदळाच्या पिठापासून. हे बघू शकता. ह्याचा क्रिस्पीपणा मी तुम्हाला दाखवते. हे असं अलगद उचलायचं नाही तर काय होतं तुटलं जाऊ शकतं. बघू शकता किती छान नरम सॉफ्ट आणि भाज्यांनी भरलेला असा हा पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता नक्की तयार करा. 1 वाटी तांदळापासून तुम्ही हा सहजपणे नाश्ता बनवू शकता. आणि लहान मुलाला जर तुम्ही टिफिनमध्ये हे 4-5 जरी करून दिले ना तर खरंच त्यांना खूप असा हेल्दी नाश्ता हा भेटू शकतो किंवा टिफिन होऊ शकतो. हे बघा ह्याच्यातला क्रिस्पीपणा मी तुम्हाला दाखवते. हे बघा कसा पेपर डोसासारखा तयार झाला आहे. आणि हे पहिल्याचे जे आहेत ना हे असे नरम सॉफ्ट झालेत. मस्त वाटतोय. लुसलुशीत नरम, कुठेही तुटलेला नाही. आणि भाज्या भरपूर टाकलेल्या आहेत. इकडे खोबऱ्याची चटणी मी बनवलेली होती फ्रीजमध्ये. छानपैकी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली आहे. रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, पाहू शकता. हे बघा हा पेपर डोसा खायचं मन झाले मला. हा शेवटचा डोसा नाही त्यामुळे जरा कडक केला आहे. ह्याचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता. हे बघा याचा पापड बघा कसा तयार झाला आहे. म्हणजे अंदाजा लावू शकता याचा क्रिस्पीपणाचा किती मस्त झाला असेल. आणि असं खोबऱ्याच्या चटणीबरोबर बटाट्याच्या भाजीसोबत सांबारसोबत खूपच भारी लागतो. आणि खरंच मला पहिल्याच बाईट्समध्ये इतकी छान याची चव लागली ना. आणि नरम सॉफ्टपणा आणि मध्ये क्रिस्पीपणा खूप जाणवतो. आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर त्याचा स्वाद एकदमच अप्रतिम लागतो आहे. तर मी खरंच तुम्हाला सांगते एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही आवडीने हा नाश्ता नेहमी करता. सोपा तर आहे, सोबत हा हेल्दीसुद्धा खूप आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला अशी छान नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते मी तुम्हाला दाखवेल. रेसिपी भाज्या वगैरे सगळंच बघायला भेटेल. हे बघू शकता किती छान सुंदर झालेले आहेत. मस्त नाश्ता आपला तयार. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली आहे. हे बघा नरम सॉफ्ट लुसलुशीत असा हा तांदळाच्या पिठाचा डोसा किंवा याला घावन तुम्ही बोलू शकता. तर चला स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.